गोष्ट ऐकायची गोष्ट, आणि गोष्टीचं नाव आहे शारीरिक सुरक्षा. तर राघव नावाचा एक छोटा मुलगा होता. कोण होता? राघव नावाचा एक छोटा मुलगा होता. आणि त्या राघवला आपला कसा हर्ष दिवसभर खेळत असतो, तसंच त्या राघवला सुद्धा दिवसभर खेळायची खूप हौस आहे. एवढा खेळायचा ना की दिवसभर घरात राहतच नव्हता, दिवसभर नुसता खेळायला जायचा. आणि त्याच्यामुळं त्याच्या आईवडिलांनी त्याला शिकवलं होतं की स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं. एखादा अनोळखी माणूस किंवा ओळखीच्या माणसांनी कुठं हात लावला किंवा कशा पद्धतीने मिठी मारली, तर ती जर मिठी किंवा ते हात लावणं जर तुम्हाला आवडलं नाही, तर तुम्ही काय करायचं? नको नको म्हणायचं, नाही म्हणायचं, आणि तिथून पळून येऊन आम्हाला लगेच सांगायचं. असं त्याच्या आईवडिलांनी त्याला शिकवलेलं होतं. आणि त्याच्यामुळं त्यांनी पण ते व्यवस्थित ऐकलं होतं. आईवडील काय सांगतात हे राघवनं सुद्धा व्यवस्थित मनात ठेवलं होतं. एके दिवशी राघव असाच बागेत खेळत होता आणि एक अनोळखी माणूस आला आणि त्यानं राघवला पहिल्यांदा चॉकलेट दिला. काय दिला? चॉकलेट दिला, खेळणं दिलं राघवला. आणि मग त्यानं राघवला मिठी मारली, त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या माणसाचा तो स्पर्श राघवला आवडला नाही. आणि म्हणून राघवनं काय केलं माहिती आहे का? त्याला सांगितलं की मला माझ्या जवळ येऊ नकोस, त्याला सांगितलं. आणि ज्यावेळी तो माणूस ऐकतच नाही, त्यावेळी राघवनी सगळी शक्ती लावली आणि तो तिथून पळून गेला आणि आपल्या आईवडिलांना लगेच जाऊन सांगितलं. आणि अशा पद्धतीनं बघा, आईबाबांचं ऐकल्यामुळं एका वेगळ्या गोष्टीपासून त्याचं संरक्षण झालं, त्याची शारीरिक सुरक्षा झाली. समजलं? आणि म्हणून तुम्हाला सुद्धा जर कोणी अशा पद्धतीनं कुठं बोलवत असेल, तुम्हाला काय खेळणं देत असेल, काही चॉकलेट वगैरे देऊन तुम्हाला सोबत नेत असतील, तर जायचं का सोबत? नाही तर मग चॉकलेट देत आहे, काहीतरी खायला आईस्क्रीम वगैरे मिळतं आहे म्हणून जायचं का सोबत? नाही, तर जायचं नाही. एखादा माणूस तुम्हाला जवळ घेण्याचा प्रयत्न करील, तुम्हाला मिठी मारण्याचा प्रयत्न करील, त्यावेळी त्याच्या मिठीत तर जायचंच नाही. आणि तुम्हाला पण समजेल बाबा हा जो आपल्याला जवळ घेतोय, तर त्याचा जो स्पर्श आहे तो तुम्हाला आवडणार नाही. मग अशावेळी तुम्ही काय करायचं? त्याला नाही सांगायचं सरळ. आणि सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही ओरडलात, मला जवळ घेऊ नको किंवा माझ्या जवळ येऊ नको असं जर सांगितलं, तर तो माणूस समोरचा कोणी जरी असेल तरी तो तुम्हाला जवळ घेणार नाही. का? तर त्यावेळी तुमच्या आजूबाजूला कोण असणार? लोक असणार आहेत. समजलं? पण तुम्ही जर खायला मिळतं म्हणून त्याच्यासोबत गेलात, तर उद्या काय करेल? एखादा माणूस तुम्हाला काहीतरी भुलीबिलीचं काहीतरी खायला देईल, तुम्हाला भूल पाडेल आणि तुम्हाला घेऊन जातील, तुमचे अवयव काढून घेतील. समजलं? तुम्हाला अपंग करून टाकतील. आलं लक्षात? म्हणून अशा गोष्टीपासून वाचण्यासाठी, आपल्या शरीराची सुरक्षा करण्यासाठी आपले आईवडील काय सांगतात याच्याकडं लक्ष देऊन ऐकायचं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं पालन करायचं. तुमचे आईवडील तुम्हाला काय वाईट सांगणार आहेत का रे? जे चांगलं आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे तेच तुम्हाला सांगतील, चुकीचं काही सांगणार नाही. समजलं? आलं लक्षात? आवडली असेल माहिती तर जोरात टाळ्या वाजवा.